छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स क्लब यांच्यात सामना खेळवण्यात आला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच खंडोबा तालीम मंडळानं आक्रमक चढाया केल्या। पूर्वार्धात सम्राटनगरच्या डी-मध्ये निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत खंडोबाच्या शाहीर एस यानं पहिला गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। सामन्याच्या 39व्या मिनिटाला खंडोबाच्या विष्णू टी यानं गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। उत्तरार्धात गोल फेडीसाठी सम्राटनगरच्या मोहित घोरपडे, अभिषेक सिंग, रजत जाधव, यश नधाप, निरंजन कामते आणि कार्तिक जाधव यांनी जोरदार प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही। सामन्याच्या वाढीव वेळेत सम्राटनगरच्या अभिषेक सिंग यानं 1 गोल नोंदवला। अखेर हा सामना खंडोबा तालीम मंडळानं 2-1 गोल फरकानं जिंकला। या विजयासह खंडोबा संघानं उपांत्य फेरीत मजल मारली। उत्कृष्ट खेळासाठी खंडोबाच्या पृथ्वीराज साळोखे याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं। खंडोबा संघाकडून प्रभू सुतार, पृथ्वीराज साळुंखे, रोहित जाधव आणि ओंकार लायकर यांनी उत्कृष्ट खेळ केला। उद्या सायंकाळी 4 वाजता पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक तालीम मंडळ यांच्यात सामना होणार आहे।